भाऊ तुमचं स्वागत आहे आज डे नंबर 61 मध्ये कोडिंग विथ तगड्या मसालचा. आणि आम्ही आता ब्रेकफास्ट मील लेते आणि चायला तर थोडंसं इकडे तिकडे होते कारण की आज आपण मराठीमध्ये ब्लॉग शूट करतोय. थोडंसं बघू तर आपला ब्रेकफास्ट काय तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले 5 येते 5 अंडी आयला थोडंसं हे आलं गरम गरम आहे ना त्यामुळे त्याच्यावरती नेलं तर दुकान. तर 5 अंडी आहे, मस्त प्रोटीन आहे भाई सकाळी सकाळी. त्यानंतर आपल्याकडे 2 डोसे, अचानक भयानक डोसे कसे काय झाले काय माहिती. संडेला जे होतं तेच परत आहे पण फक्त थोडीशी भाजी बिजी वेगळी यावेळेस. तर ठीक आहे 2 डोसे, थोडंसं वरण भात आहे, थोडंसं मिक्सचर ऑफ सम थिंग्स आहे बाई. तर तुम्ही नंतर सांगाल जसं मी फेमस होईल ना तसं तुम्हाला सांगाल हे काय होतं. आणि यासोबत आहे कोबीची भाजी. तर इथं सगळे कंटेंट दिसत असतील तुम्हाला की किती कॅलरीज आहेत, किती प्रोटीन झालं हे ते सगळं. तर याच्यासोबत आपण बघतोय आता सौरव भाऊंचा व्लॉग, एकदम खतरनाक. दुबईला फिरायला गेलेत तर त्यांचं व्लॉग आता मला चटक लागली त्यांच्या व्लॉगची की रोज त्यांचा व्लॉग बघायचाच खाताना. आणि आपल्याला 10:30ला जायचं प्रॅक्टिकलला. आता वाजलेत किती, आता वाजलेत 10:05 आणि तरी आपल्याला लेट होणारच आहे. तर तसंही आपल्याला म्हणले की सेल्फ स्टडीज करायचे प्रॅक्टिकल सेशनमध्ये जाऊन, काय शिकवणार तर नाही आहे. तर मग त्यापेक्षा जास्त आपण चांगले 11 वाजताच जाऊया, थोडंसं खाऊन पिऊन. लेट्स गो भाई, अभी कॉलेज के लिए निकल रहे अपन. अभी कितने बजे है भाई, मैं तुमको दिखाता हूँ. अभी बजे भाई 11:10. थोड़ा सा ज़्यादा लेट हो गया अपने को, पर ठीक है दैट्स फाइन. अगर लेट नहीं हुआ तो भाई अपन कैसा व्लॉग है रे भाई. और वैसे ही व्लॉग अपने को मराठी में करना था. तर निघूया आपण आता कॉलेजला. तर आता आपण चाललोय कॉलेजला, जसं मी आधी सांगितलेलं आहे. आणि एक मोठं व्लॉग पण आपला चालू झालेला आहे. ॲज ऑलवेज आपल्याला इथे गर्दी लागतेच नेहमीसारखी, स्कूलची बसेस आणि हे नंतर. आत्ता कोणाची स्कूल चालली आहे बे 11 वाजता, एवढं लेट कोणाची स्कूल असते. तर ट्रॅफिक तर पार करता येईल आपल्याला, ह्याच्यात काय नाही टेन्शन. पण जर वरती गेलं तर खालतं सुटेल, खालतं गेलं तर वरती. जाऊ फुटपाथवर आपल्याला काय. अरे हो बापरे, ले खड्डेत रे, ले खड्डेत. बापरे बाप, बापरे बाप, बापरे बाप. गेले अरे हो गेले. आई शपथ, पोलीस बिलीस नाही ना पुढं. बापरे बाप, फाटले ना 2 मिनिटासाठी. आई बापरे, बघा काय फायदा झाला नाही, काहीच फायदा झाला नाही बघ. फुटपाथवरती जाऊन सगळे जे ट्रॅफिकला होते ते पुढं गेले त्या पाहायला. पण आपल्या आऊन पण जात नाही आहे मेट्रो. बापरे बाप, इथं ट्रॅफिक. आयुष्यात कधी आहे ना भाऊ, इथं ट्रॅफिक नव्हतं, आज कसं काय ट्रॅफिक आहे काय माहिती. जी वॅगन, सौरव जोशी कसलं आहे तिथे. सौरव जोशी जी वॅगनमध्ये सौरव जोशी आहे का? हां अरे नाही, त्याचे काका वाटते, काका बसले गाडी. काय बाबा एवढं माहोल, आमिर माहोल काय इथं इथं काय मर्सिडीज, तिथं मर्सिडीज, मागं BMW. मागो काय खतरनाक काम काय चालू आहे. अरे गाडी, अरे बापरे बाप. कॉन्टेंट आपलं इथं झालं खतरनाक ॲक्सिडेंट. ट्रक घुसली डायरेक्ट ट्रॅव्हलरची आत. फुल कॉन्टेंट. ट्रॅव्हलर तिकडे धडकली आणि ट्रक त्याला जाऊन मागे धडकली. यार रात्रीचा विषय आहे बघा. हे ड्रायव्हरने हे पिलं होतं, खतरनाक विषय. किंगफिशर 1 and only कळालं. पोलीसची मोठी फौज आली आहे भाऊ डायरेक्ट एवढा मोठा ॲक्सिडेंट बघण्यासाठी. आणि ती भाऊ धडकली डायरेक्ट फ्रेमला. आणि त्यामुळं मेट्रो स्टेशन पडला असतं बंद. कळतं का तुम्हाला. म्हणजे खतरनाक विषय झाला रे आपल्याला. मी कुठला आजोबा करलोय बघा, गाडी अशी धडकली, ट्रॅव्हलर डायरेक्ट त्याला जाऊन धडकली. बाबा खतरनाक विषय. आणि तिकडं झालं होतं खतरनाक ॲक्सिडेंट, म्हणून तिकडं होतं ट्रॅफिक. आयुष्या काय तिथं परत ट्रॅफिकला. नाही आपण नसतो जात तिकडनं. अरे त्याला ट्रॅफिक आहे, एवढं ट्रॅफिक नका भाऊ. आपण U-टर्न मारू, तिकडनं परत बाहेर जाऊ. सर तिकडनं जाऊ शकतो ना, असं जाऊ शकतो ना. ओके नाही मी इथनं गेलं तिथं पण ट्रॅफिक आहे पुढं. हां ते बघितलं मी. ड्रंक अँड ड्राईव्हची केस झाली आहे भाई, ड्रंक अँड ड्राईव्हची. कळालं आपल्याला. आपण भाऊ डायरेक्ट पोलिसांशी बोलतो खतरनाक. अय्यो बापरे, अरे खड्ड्यात दिसलं नाही. आई शपथ रे, आज अपना मरने का दिन है भाई, आज अपना मरने का दिन है. इतना बड़ा खड्डा, उसमें मरते बचा, फिर भी अपनी गाड़ी नीचे गिरी नहीं.
नुसती ट्रैफिक इतना बड़ा रास्ता है भाई ये फर्ग्यूसन नैनोशेर बाजू का चौक का इतना बड़ा चौक है भाई ये आहे की नाही. एवढा ट्रॅफिक आहे ना इकडे एवढा ट्रॅफिक. आज हे ट्रॅफिकने हैराण करून टाकलं भाऊ हे ट्रॅफिकने आज आहे ना हे ट्रॅफिक मला मारून टाकणार आहे आज हे ट्रॅफिक. चला राहू बच्चे मला कॉलेजला जायचे मला शिक्षणाची ओढ लागली आहे राहू मला शिक्षण करायचं आहे. ट्रॅफिक मला करून देत नाही कळलं का तुम्हाला. मला एवढा शिक्षणाची ओढ लागली मला एवढा अभ्यास करायचा आहे तरी मला सर्कमस्टॅन्स असे गोळा होतात की मी शिक्षण हाश भाई इतनी मेहनत करने के बाद इतने रास्ते बदलने के बाद आपण पोचलोय फर्ग्यूसन महानगर पालिका विद्यालय महानगर. एवढे कष्ट करून पोचलोय आपण लेक्चरसाठी आणि आपल्याला लागलेली शिक्षणाची ओढ म्हणून आपण करणारे एवढे लेक्चर ताबडतोड. तर मी आलेलो आहे आता ते 2 धुवाधार बल्लेबाज तुम्हाला दाखवण्यासाठी आणि एक धुवेदार बल्लेबाज आपल्याकडे आहेच. थोडंसं ऊन येत असेल पण बल्लेबाज हे बघा हे गेंदबाज यश भाऊ आफ्टर लॉंग टाइम यश अँड यश इन माय ब्लॉग. व्हॉट डू यू वॉन्ट टू से. रोज आहे रोज नाही आपले दिसाड ब्लॉग पडतात 3 दिवसाआड 4 दिवसाआड 5 बॉडी बनवली. थोडंसं चेंजेस वाटतात की नाही तुम्हाला आफ्टर अ लॉंग टाइम. तुम्ही आउटफिट नका बघू पण तोंड बघा तोंड दाखव. काय करत होता हाताला काय तू काय करत होता भाऊ एवढे दिवस घरी बसून. जिम मारत होता. तू काय करत होता. मी काय नाही घरची वाटणी करून घेतली डायरेक्ट. असा विषय जर इच्छा झाली असती तर आपण 1-2 घास खाल्ले असते. महत्वाचा कॉल आला कॉल कोण झाला ते बघितलं मी नाही महत्वाचा मला वाव 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 बोल ना मग याला सांगायला लागते बोलायला आहे की नाही. सोमनाथ पण येत नाही राव तू का नाहीत कॉलेजला. मी सांगितलं नाही का सॉरी. तर आपण आता डायरेक्ट तुम्हाला कॉलेजमध्ये भेटूया. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स गाईज पण आज विषय काय झालाय आज मी शूट नाही करू शकलो 2 मिनिटं. अरे तू शब्द नीट वापर पहिले गोष्ट थांब जरा मला पहिले ब्लॉगला सांगू दे. आज मी शूट नाही करू शकलो कारण की देअर वर सम सर्कमस्टान्सेस अँड आय वॉज फिलिंग जस्ट लो त्यामुळे मी आज केलं नाही शूट. तर आता आपण पहिले जिमला जाऊया. जिमला आज आपलं बॅक बायसेप सॉरी चेस्ट शोल्डर ट्रायसेप आणि आपल्या भाऊचं पण आहे की नाही. हा काय आज तुमचं डेफिनेटली चेस्ट अँड ट्रायसेप. तर आम्ही आता चेस्ट अँड ट्रायसेप मारू जिमला जाऊन. चेस्ट शोल्डर ट्रायसेप माझं पुश डे ॲज पर जस्ट निपल्ड. 1 eternity later. तर भाई मी घरी आलोय आरामशीर आपला फोन बिन मी चार्जिंग केलाय पण सॉरी भाई मी तुम्हाला दाखवू नाही शकलो कॉलेजचं काही कारण की काही एवढं झालं नाही कॉलेजमध्ये भाई. फुल टाइमपास होता म्हणजे तेच तर दाखवायचं होतं ते तर मेन गोष्ट होती पण त्या टाइमपास मध्ये ह्या टाइमपास करायचंच विसरलो मी की मला फोन पण करायचंय कारण की त्या टाइमपासामध्ये मी एवढा निर्लज्ज होतो की मलाच कळत नाही मी काय बोलतो. तर ठीक आहे ते सगळं साईडला ठेवू आपण आणि थोडीशी मस्ती करून झाली आपली. 8 वाजेपर्यंत आपण सकाळी 8ला गेलो होतो सॉरी सकाळी 11ला गेलो होतो आणि रात्री 8 वाजेपर्यंत आपण मजाच करतोय. तर 8 वाजता आपण डॉट जिमला जाऊ आणि आज आपलं चेस्ट शोल्डर ट्रायसेप काय माहिती कसं काय होणार आहे. पूर्ण दिनचर्या आपली हल्लेली आहे. आय डोंट नो भाई की मलाच कळत नाही की मी उद्या हा व्लॉग कसा एडिट करणार आहे कारण की ना मला एवढा कंटाळा येतोय काय सांगू तुम्हाला. पण तरी पण मी एडिट करणार आणि आता जिमला जाणार. आज ट्रॅफिक पण एवढा ट्रॅफिक बापरे बाप येताना पण तेवढंच ट्रॅफिक. मला कळत नाही ट्रॅफिक तर काय झालंय भाई. नुसती मेट्रो बनवते ते इकडं जातं तिकडं जात नुसती मेट्रो. एवढं ट्रॅफिक ना भाई एवढा कंटाळलोय मी. मला ना शूट करायचा वेळ भेटतोय ना की मला आता जिमला जायचंय. मला एवढा कंटाळा आलाय जिमला पण नाही जाऊशी वाटते पण तरी पण मी जाणार. ओके तर आपण कॉलेज सॉरी जिम वरनं घरी आलेलो आहे आणि आज आपला आता कन्क्लुजन आहे डे नंबर 61चा. तर आजचं कन्क्लुजन म्हणता गेलं तर आजचा व्लॉग एकदम फालतू गलिच्छ तुच्छ असा प्रकारचा व्लॉग होता कारण की
काहीच आज नीट झालं नाही रे. कॉलेजवरनं जेव्हा मी आता 10K स्टेप झाले आपले, 11,000 स्टेप झाले बे. 11,000 स्टेप झाले. त्यानंतर मी कॉलेजला गेलो. कॉलेजला जाता जाता एवढं घाण ट्रॅफिक काय सांगू तुम्हाला. त्यानंतर काय सांगू काय, तुम्ही बघितलंच असेल ना एवढं ट्रॅफिक. त्यानंतर ना ठीक आहे ट्रॅफिक आपण सोडून दिलं, चल तर पुढे जाऊन एक छोटा पाथ घेतला, त्याला बी ट्रॅफिकच्या मायला, ठीक आहे ते बी सोडलं. तर पुढे गेलो अजून एक मोठा रस्त्याने नाही का, लॉंग कटनी, एवढा मोठा खड्डा. अरे जीव घाणा व्लॉग होता आज. मरता वाचलो मी आज, मलाच कळना. चला ठीक आहे, चला म्हणलं कॉलेजला गेलो लेक्चर करू. लेक्चर पण सगळे कॅन्सल झाले. अरे काय चालू आहे, काय मस्ती, एवढी मस्ती चालू आहे ना, एवढी मस्ती काय सांगू तुम्हाला. आज अख्खं कॉलेजमध्ये पण टाइमपास झाला. तेवढं एक गोष्ट चांगली की काहीतरी स्कॉलरशिपचं आपण थोडंसं काहीतरी काय म्हणतात त्याला, ओव्हरलोड केला, प्रोग्रेसिव्ह केलं भाई, ठीक आहे ते तर होतं. त्यानंतर मील पण आहे ना, एवढ्या घाण मील खाल्ल्यात मी काय सांगू. सकाळची मील तेवढी ठीक होती. त्यानंतर मी कॉलेजला गेलो, लय भूक लागली म्हणून मी 5 वाजता खाल्लं बरं का. लय तोडून 5 वाजता खाल्लं म्हणलं का, म्हणून लय भूक लागली. तोपर्यंत म्हणलं ठीक आहे डाएटवरती आपण. तर मी काय खाल्लं असेल तुम्हाला सांगू आता. समोसा खाल्ला मी, समोसा. बापरे बाप. आता मग फॅट जडलं ना भाऊ, त्यामुळं बॉडी जरा लूज पडली आहे, त्यामुळं कसं दिसते बॉडी, ठीक आहे. मग समोसा खाल्ला, मसाला डोसा खाल्ला. बापरे आज नुसतं डोस्यावरती दिवस चालू आहे भाऊ. सकाळी डोसा खाल्ला, मसाला डोसा खाल्ला, सगळं खाल्लं. तर ठीक आहे, आपण आता कन्क्लुजनवरती येऊ. आपली वर्कआउट पण एवढा घाण गेलं ना, काय सांगू तुम्हाला. सगळं बरोबर गेलं, पण लास्टला सुप्रीम लीडरला आपल्याला मेन कॉल आला की त्यांना कुठेतरी सोडायचे. तर मग ठीक आहे, त्यांना सोडायला गेलो. मग आपलं ट्रायसेप एक्सटेन्शन राहिला आज वर्कआउट पण अर्धवट झाला राहू, काही कळणार राहू. ठीक आहे, वर्कआउट बी घाण गेला, सगळंच घाण गेलं ना. मग वर्कआउट घाण गेलं तर सगळंच घाण गेलं. आणि जरासं फॅट चढलंय आपल्याला. मग आपण परत रिकवर करूया. आणि पोस्ट वर्कआउट मील पण नाही रे आपल्याकडे, काय तुम्हाला दाखवायलाच काय नाही भाई मला. मी मध्ये असं तोडून खाल्लं, तर त्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकलो. आणि तेव्हा मी शूट नाही करू शकलो, कारण की मला कंटाळा आला होता राव. कंटाळा कसं काय होऊ शकतो, माझं करिअरच ब्लॉग आहे आणि मी ब्लॉगलाच कंटाळतो. आणि बोलतो कोणाशी मला काहीच कळत नाही. माझं डोकं सटकलंय भाऊ. मला तो व्लॉग ठेवायला लागतो. तुम्हाला भेटूया डे नंबर 63 का 2 मध्ये, काय माहिती, 63 वाटतं, 63 मध्ये भेटूया तुम्हाला. बॉडी कशी आहे की नाही, एकदम बॉडी एकदम गॉडी करायची आपल्याला. कोडिंग विथ तगड्या मसाल्यामध्ये कोडिंगच नाही दाखवली मी आज, नुसती बॉडी दाखवली. ठेव